आज आपण नांदेडच्या नायगाव शहरामध्ये आहात। नायगाव तालुक्यातून प्रत्येक गावोगावामधून लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे प्रस्थान केले आहेत। यासोबतच आज आपण नायगाव शहराच्या ठिकाणी आहात। येथे बळेगाव येथील शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने प्रस्थान करत आहेत। त्यांच्यासोबत सर्व अनेक वाहनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जेवणाची सर्व व्यवस्था त्यांनी स्वतः खर्चातून करून या ठिकाणी आमचं जे हक्काचं आरक्षण आहे आणि आमच्या मुलाबाळांच्या ज्या महत्त्वाचं जे आरक्षण आहे, या आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन त्या ठिकाणी मुंबईकडे प्रस्थान होत आहे। तर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत मराठा बांधव त्यांच्याशी तर काय सांगा? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज आम्ही मुंबईकडे रवाना झालेलो आहे। मनोज जरांगे पाटील हे सतत 2 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि या सरकारला जागा करण्यासाठी, या सरकारला निर्णय घेण्यासाठी आम्ही मराठा बांधव सर्व पूर्ण ताकदीने सर्व राशनाची व्यवस्था करून आम्ही मुंबईकडे रवाना होत आहोत। जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही मराठे मनोजदादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू आणि मुंबईला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊ एवढा निश्चय करून आम्ही निघालेलो आहोत। तर यासोबतच आपला जो प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये कोणत्या मागण्या तुम्ही आता मांडणार आहात? मनोज दादा जरांगे यांनी जे प्रमुख मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत त्यामध्ये सगळे सोयरे हे कायदा लागू करण्यासाठी ही प्रमुख मागणी आहे आणि बाकी सरकारकडे मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार। या ठिकाणी आपल्या स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांना सहकार्य केलेले आहे, मदतही केलेली आहे। तर या ठिकाणी जाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून काही करण्यात आली का किंवा त्यांच्याकडून काही व्यवस्था आहे का? नाही, सध्या व्यवस्था आमच्याकडे आमदार किंवा खासदार साहेबाकडून कुठलीही झालेली नाही। हे मराठा बांधव सौ खर्चाने आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे सारून हे गाड्या बांधून जात आहेत। कुठल्याही आमदार किंवा खासदारकडून कुठल्याही बांधवांना काही कसल्याही पद्धतीची मदत झालेली नाही। यासोबतच आता उद्याचा 29ला हा विराट मोर्चा आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे। तर या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना, सकल मराठा बांधवांना काय आवाहन कराल या माध्यमातून? नाही, आव्हान एवढंच आहे आमचं, फक्त आमच्या सरकारकडे मागण्या आहेत। आम्हाला कुठेही या आरक्षणाच्या लढ्यामध्ये गालबोट लागू द्यायचं नाही आणि कुठेही जातीवाद, कुठेही वक्तव्य, कोणतंही आम्हाला शिबिगाळ किंवा घोषणा द्यायच्या नाहीत। आमचा हा मोर्चा शांत आणि संयमाने जाणार आहे। फक्त आमच्या सरकारकडे मागण्या आहेत। आम्ही ते मागण्या मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आम्ही या मागणीशी ठाम आहोत। आम्ही एक पाऊल बी मागे हटणार। तर हे होते मराठा बांधव हे मुंबईकडे जाणार। आपण त्यांची संवाद साधलेलो हेमंत चंदनकर NTVसाठी नायगाव नांदेड। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय मराठा, जय मराठा, जय मराठा। धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग बेलकर। आम्ही सर्व रहिवासी बळेगाव इथून आलेलो आहोत, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। आम्ही आज शेकडो मराठा बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत। तरी जिल्हाभरामधून लाखो मराठी मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत। काही मराठी आंतरवाली सराठी इथे पोहोचलेले आहेत, तर काही आज, उद्या आणि परवाला निघणार आहेत। त्याच्यासोबत आम्ही पण मुंबईला चाललेलो आहोत। काय व्यवस्था
व्यवस्था आमची स्वखर्चाने आम्ही स्वतः सगळी व्यवस्था करून आमच्याकडे सगळं खाणं पिणं राशन सगळी व्यवस्था आहे. अशा व्यवस्थेने आम्ही मुंबईकडे चाललो. तर या माध्यमातून आपण मराठा बांधवांना काय आव्हान कराल उद्याच्या संदर्भात? उद्याच्या संदर्भात मराठा समाजाला एवढंच आवाहन करेल की बाबांनो, आपण घरी न बसता समाजावर जी वाईट वेळ आलेली आहे, जी समाजाची बिकट परिस्थिती झाली, तरी सर्व मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना व्हावे. मी धोंडीबा सोनबा बेलकर, मोजे बळेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील आम्ही आज मराठा आरक्षणासाठी मोजे बळेगाव येथून 100 मराठा मावळे आज आम्ही येथून मुंबईला निघालेले आहोत. आम्ही येथून गेल्याच्या नंतर आरक्षण घेतल्याशिवाय वापस होणार नाही. आज आम्ही सर्व तयारीनिशी निघालेलो आहोत. आमचं खाण्यासाठी राशन सर्व काही आम्ही अंतरण पांघरण सगळं घेऊन आम्ही मुंबई येथे निघालेलो आहोत. आमच्यासोबत 100 मराठा बांधव मोजे बळेगाव येथील तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथून आज आम्ही रवाना झालेलो आहोत. सकल मराठा बांधवांना या माध्यमातून काय सांगाल? आज अशी वेळ आहे मराठा बांधवावर की आज घरात कोणी न बसता सर्व आपण आज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहून मुंबई येथे जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय वापस माघार यायचं नाही असं सर्वांनी निर्धार करून आज आपण मुंबईच्या वाटेने निघालेले आहोत.